मी आप्पा म्हणजे विनायक ब्रह्मे. माझी मुलं जगदीश ब्रह्मे, जनार्दन ब्रह्मे, प्रभाकर ब्रह्मे आणि स्वानंद ब्रह्मे. माझा नातू आदित्य कश्यप. आता घरात कोणीही नाहीये. संध्याकाळी 6 नंतर फोन करा. आता ठेवा. कोणाचा फोन आला होता, कोणासाठी आला होता म्हणून सांगू असं विचारणं. हॅलो. अरे ठेवला वाटतं. किती वेळा कॉलेजमध्ये रिझल्ट लागणार आहे म्हणून तर नाही जात होत आपण कॉलेजला. खूप टेन्शन आलं यार. तुला कसलं आलंय ग टेन्शन? टेन्शन तर आमच्या सारख्यांनी घ्यायचं असतं. नाही म्हणजे तुला किती मार्क्स मिळाले ना तरी सुद्धा तुझे डॅडी माझ्यासारखे 10 MBA तुझ्या हाताखाली ठेवू शकतात. आणि हो, तसंही लग्नानंतर नोकरी करायलाच हवी असं नाहीये ना तुमचं आमच्यासारखं. त्यातून तुझे डॅडी घर जावई शोधणार आहेत तुझ्यासाठी. तेच नकोय मला. मला माझ्या पायावर उभं राहायचंय आणि हीच तर सुरुवात आहे. चल 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 यार. ठेव. लागा का मला. काल कुठे होतीस? फोन नाही करायचं सांगायला या येणार नाही म्हणून. तू नसती काम कोणी करायची? उन्हाचा खाडा केला पगार का बिल लक्षात ठेव. आधीला आणलंय का मग तिला? ठीक आहे जा. तू असं कर, तू केरचोणी केरीतला केर काढ आणि तू ग हात मिळवून भांडी घास. आजोबा. म्हातारा झालो की मी आता. मला आधाराची गरज आहे. सोडून जाऊ नकोस. माझ्या आदित्याची काळजी घेणारी कोणीतरी हवं ना. तू असं कर, बस मी चहा घेऊन येतो. ऐसे तुम्ही बसा, मी चहा घेऊन येतो. सई ऐक ना. ही सई, ही शपथ रिझल्ट बघायचा यार. ठीक आहे बघ. बघू. काँग्रेस काँग्रेस. मी तू सई सई तू पण पास झाली आहेस सई. 36%. 36%. तुम्हाला लहानपणापासून बघितलं तुम्ही काय काय केलंय माझ्यासाठी. माझ्या डोळ्यात साठलेलं पाणी कधी गालांवर नाही ओघळू दिलं. आणि आता जायच्या गोष्टी करता. पुरा असा शिक. माझे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेतच. खूप शिक, खूप मोठा हो. आणि हो, या परीक्षेत जसे मार्क मिळवलेस ना तसेच SSC मध्ये देखील मिळाव. हो आणतो आप्पा. बरं तुम्ही जेवलात का? हो जेवलो ना. पोटभर जेवलो. अरे काय मस्त झालं होतं जेवण म्हणून सांग. अगं माझ्या सगळ्या मार्कांची टोटल केली ना तरी 36% होणार नाही. डॅड 36% हे वाईटच मार्क्स आहे. आणि यात सरांची काय चूक? बिचारे रडत होते माहितीये फोनवर. असं नको ना रे करू डॅडू. बेटा आता मी तुझं काहीही ऐकणार नाहीये. मला हवं ना तसंच वागणार आहे मी. हे बघ बेटा, आजपासून हे ड्रायव्हर काका आणि चंदू काका मला माझ्या बरोबर यायला नकोय. सतत आपले मागे 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 असतात. सगळेजण हसतात माहितीये माझ्यावर. आता तर मी गाडी चालवणारच आणि आत्तापासून चालवणार.
किल्ली द्या. शेवटचं सांगते मी, किल्ली द्या नाहीतर. बाबा दे दे लवकर किल्ली दे. गुड. चल. ये डबल झिरो. माझं तोंड काय बघताय? जा ना तिच्या मागे. गेली ती. हळू 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 हळू. ते काका आहेत. हळू 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 हळू. आई शपथ सई माणूस आहे यार. टन 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 टन. सई सई यार प्लीज वेडेपणा करू नकोस यार. आपल्याला खूप जगायचंय अजून. सई सई यार माझं पहिलं लग्न पण नाही झालं यार अजून. सई यार प्लीज. मूर्ख. तुला कसं कळलं? चल घरी तुला पण कळला. जा जा फिल्टर काहीतरी थंड मागव. जा. हा जा. काय आधी पहिला ना तू? हा तर काय काय केलंस तू? काय MBA रे. हा MBA काय काय असतं ते? म्हणजे बिझनेस मॅनेजमेंट है ना. हे आद्या अरे या गॅरेजचं बघ ना काहीतरी. अरे काय कस्टमरच येईन असं झालंय. मामा. पण बिझनेस मॅनेजमेंट म्हणजे ते होऊ शकत. आलं कस्टमर आलं. आले आले कस्टमर. सॉरी म्हणायला लावतो ना. सांगा काय झालं. मुलींना गाडी चालवता येत नाही असं म्हणाला तू. हा बरोबर. नाही 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 तुम्ही काळजी करू नका. मी त्याला सॉरी म्हणायला लावतो. बेटर. हे आद्या चल सॉरी म्हणून टाक पटकन. अरे नाही प्लीज प्लीज. जमणार नाही. खरं बोलण्याबद्दल कसली आली रे माफी. बायकांना गाडी चालवता येत नाही खरं तेच सांगतोय. खरं खरं माय फुट. ही असली पुरुषी स्टेटमेंट आहेत ना माझ्या समोर करायची नाही. तर मला गाडी नीट चालवता येते. हो मग गाडी काय आपोआप जाऊन ठुकली की काय? लायसन्स आहे का? व्हॉट डू यू मीन बाय लायसन्स आहे का? परमनंट लायसन्स आहे माझ्याकडे. हो टेस्ट देऊन की वशील यांनी. याला सांगा. काय याला सांगा. हे काय नको रे. काय हे स्टेअरिंग व्हील हा क्लच ऍक्सिलेटर कळलं की गाडीत बसायचं आणि सुटायचं. ए तुला काय करायचंय रे? मी माझं बघेन ना. तू तुझं काम कर. नाही तेच करतोय. बेसिक नियम सांगतोय. तुम्ही सोडता रस्त्यांवरती इतर माणसांनी गाड्याही असतात नाही का? ते मी माझं बघेन. तू तुझं काम कर. पाटल्या आगे देऊन टाक. जा आद्या रे. त्या पोरीला 20,000 का सांगितले? पिंट्या मामा या श्रीमंत बापाच्या मुली असतात ना असंच शिकवायचं असतं. पण 8,000 कुठे 20,000? अरे मी करतो रे मॅनेज. करशील? असंच पाहिजे. असंच पाहिजे. चल 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 बाबा घरी चल. सगळे जमले असतील. त्यांना वाटेल त्यांच्यापेक्षा तू मला जास्त भाव देतो असे तासतील ना सगळे माझे. चल. असं काही होत नाही. सगळ्यांना माहितीये मला माझे सगळे मामा तेवढेच लाडकेत. तुला माहिती असून काय उपयोग? बोलतात ना रे वाटेल तसं. भंडारा प्रसाद त्याचे 50,000 रुपये म्हणजे झाले 1,30,000 रुपये. नंतर ती मिरवणूक काढता की नाही बोंबलत त्याचे 20,000 रुपये म्हणजे एकूण झाले 1,50,000 रुपये. यावर्षीचे 15% एक्स्ट्रा. उरलेल्या पैशांचा हिशोब काय? थापा मारतोय हा. गेल्या वर्षीच्या स्टेजचे तर अर्धेच पैसे दिले होते. तुम्हाला काय माहिती? सगळं माहिती आहे. अर्ध्या आधी गोष्टी तर फुकट घेता तुम्ही. हो ते स्पॉन्सर असतं ना. हो स्पॉन्सर. हा सगळा हिशेब धर्मादा आयुक्तांकडे द्यायचा असतो. दिलाय ना? करतोय. ठीक आहे राहिलं. मला भूक लागली आहे ना मी करतो स्वयंपाक. खरं तर मी पहिला आलोय. स्वयंपाकही मीच करतो. ठीक आहे.
दादा मामासाठी मुगाची डाळ, अप्पांसाठी वेगळा मऊ भात आणि बंधू मामासाठी तिखट आमटी. झालं सगळं. मग मी कणिक मळून देऊ का? तेच करतोय. भाई मी काही मदत करू का? नाही, झालंय सगळं. अरे आपला आद्या कसला हुशार आहे. म्हणजे का आमचा आधी आहेच हुशार. हा भाई आधीवरचा तुझा राग आहे ना जरा टिकत नाही. हो ना दादा? हो ना, हो ना दादा. अरे म्हणून तर आम्हाला आमच्या आधीचा अभिमान वाटतो. हा काय बंधू? पण आधी जे वागलाय त्याला माफी नाही. काय दादा? काय बक्षीस हवंय तुला? अरे तुम्ही सगळे माझे एवढे लाड करता, अजून काही बक्षीस? अरे रॉंग नंबर लागला असेल. दादा हीच ती योग्य वेळ. हो, वधू संशोधन सुरू करायला हवं. आपल्या माहितीतल्या लोकांना सांगणार आहे मुली बघायला. अरे पिंट्या मामा, गाडीचं सामान आणलंय, लिस्ट चेक करून घ्या. सटकला, फरा सापडला होता. आजच केस निकालात निघाली असती. पण पिंट्याची कामं. मी काय केलंय? खरंच सकाळी गाडी द्यायची आहे, रात्रभर काम करायला लागेल. शपथ शपथ. गेली आहे गाडी घेऊन, अजून आली नाहीये, फोनही उचलत नाहीये. तू इथे पॅनिक होऊन काय होणार आहे? आता नाही तर लग्नच करून टाकतो लवकर. त्याने काय होणार आहे? एकतर तुला हवाय घर जावई, म्हणजे एकीच्या जागी तू दोघांचं टेन्शन घेणार. मला माहितीये तू त्याला सुद्धा ओव्हर प्रोटेक्टच करणार आहेस. हे बघ सई माझी एकुलती एक मुलगी आहे, मी असाच वागणार. आणि तू जास्ती कटकट करू नकोस. तू माझं बीपी चेक करतेस का वाढवतेस? सतत खडखड करू नका घरात. सई, अरे तू काय करतोयस तू? सई, अगं कुठे होतीस तू? तू बरी आहेस ना? इतकं नाही चिडायचं ग. तू अशी वागलीस ना की माझं बीपी वाढतं ग. जेवण वाढत होतो, ताई साहेबांना भूक लागली असेल ना, उशीर झालाय. बेटा तू जेवून घे, मला काही इम्पॉर्टंट कॉल्स करायचे. माझं 16 आवर डाएट चालू आहे ना, मी रात्रीची नाही जेवत. सई बेटा तू जेवून घ्या. म्हणजे आज सुद्धा डिनर टेबलवर मी एकटीच. घ्या. बेटू, डॅडू, आपण तिघे एकत्र बसतोय जेवायला. ओके? लव यू टू बेटा. ही चूक नसताना आम्हालाच माफी मागायला लावायची आणि मग रात्रभर आम्हाला कामाला लावून स्वतः मात्र एसी मध्ये ताणून द्यायची. अहो नाही हो, ती पण झोपली नाहीये, ती पण लाईन. ते काही असो, मी इथे करतोय की नाही रात्रभर काम, मग राहू दे तिला रात्रभर टेन्शन मध्ये जागत. म्हणजे गाडी नक्की होईल ना? होईल ठीक तुमची गाडी. आधी त्या अतिशहाण्या मैत्रिणीला ठीक करायचं बघा. अहो स्वतःच्या जिभेवर जिचा कंट्रोल नाही, गाडीवर कसा कंट्रोल ठेवणार आहे ती? तुम्ही बघाच, नाही उद्या तिला पायावर नाक रगडून माफी मागायला लावली ना तर बघच, भेटूच दे मला. नोकरी काय तुला नक्की मिळेल, आम्हाला खात्री आहे. मला तुम्हा सगळ्यांची काळजी वाटते. एकदा लग्न झाल्यावरती बायकोमुळे तुमच्याकडे दुर्लक्ष झालं तर म्हणून. अरे सोड, आम्ही तसं होऊ देणार नाही. तयार आहे मी लग्नाला, मात्र मी हुंडा घेणार नाही आणि मुलगी मला शिकलेली हवी. ठीक आहे, आपण लक्षात ठेवू. एक मिनिट. हलवा त्याला बाथरूम मध्ये झोपेल नाही तर तू रात्रभर जागलाय. अरे तयार हो ना लवकर. लवकर तयार हो. मी तयारच आहे. माझ्यासाठी गार पाणी ठेवलं होतं बाथरूम मध्ये दादा. ओरडू नको, आवडतं लवकर. टॅक्सीचे पैसे जायचे 125, यायचे 125. दादा
अरे ट्रॅफिक असलं तर जास्त होतात पैसे. 50 जास्त घेतलेले आहेत. ते पाण्याची बाटली घेतली आहे. बाई हा चहा झाला का? हो झाला झाला. आलो आलो. हे बघा सगळे एकत्र कुठं निघालात तुम्ही? अच्छा आठवलं. महिन्यातला एक दिवस ज्या दिवशी मी परका असतो. ए तसं काही नाही रे. किती वेळ समजावतं तुला? मग नका समजावू. आजपर्यंत कधीही तुम्ही घेऊन गेला नाहीयेत मला सोबत. आज घेऊन चला. असं कुठलं ठिकाण आहे जिथं तुम्ही जाऊ शकता आणि मी नाही जाऊ शकत? मग तुला नेणार ना, तसं ठरलंयच आमचं. अरे पण आज नाही. चला 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 उशीर. चला आप्पा चला 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 आप्पा. हा या. आणि बघ उठला तेच तर आता लोळत पडू नको. आवरून घे. हा चला. आणि हे बघ पोहे करून ठेवले ते खाऊन घे. आणि चहा सुद्धा गाळून ठेवलाय. जा पुढे टॅक्सी घेऊन ये. हो जातो. सावकाश. सांभाळून जा. हो टॅक्सी बघा रे. गाडीचं बघ काय. बघतो त्या गाडीचं बघतो, पण त्या गाडीवाल्या माजुरड्या पोरीला पण बघतो. गुड मॉर्निंग. बाबा जॉगिंग वरून परत यायच्यात गाडी हवी. पण मग आपण कॉल करूया ना त्याला, तो आणून देईल म्हणाला ना. आणि जर डॅड समोर असताना गाडी अडवून दिली म्हणजे? हा ते काय नाही, आपण डिरेक्टली त्याच्या गॅरेजवर जाऊन धाड टाकूया. मुलींना गाडी चालवता येत नाही का? बघूच. ए सई अगं जाऊ दे ना. कुठे जाऊ दे ना वगैरे काही नाही. आता गाडी रेडी नसू दे फक्त, मग बघ. चल. हा चला चला. ओ ताई गाडी स्टार्ट कर आधी. अरे हो बस बस. हा हेल्मेट सतत. हे त्या मुलीच्या गाडीची किल्ली कुठे आहे? फिल्टर. शशिकांत बिराजदार. गुड मॉर्निंग मिस्टर मल्होत्रा. त्याला करू दे ना, त्याचं काम आहे. ला फोन. अरे सबसे बड़े साहब है, ऐसे किसी को नहीं मिलते वो. काय चाललंय? लावतोच फोन घ्या. हळूच लोटा. अप्पा अप्पा तुम्ही शांत व्हा. या बसा इकडे या. अब ये दादाजी है, इसलिए रिसेप्शन वाले को फोन लगाता हूँ. तब तक आप सब लोग साइट में खड़ा हो जाओ, एकदम साइट में. इधर बड़ा बड़ा गाड़ी आता है, बड़ा बड़ा लोग, ट्रस्टी लोग आने वाला है. ओ मैडम, इधर कोई बरहम में लोग आएला है. विसरू नको. चला या चला आप्पा. ए थांबे. कुठे आहे गाडी? शपथ. आओ इथे, आओ सामनेच पार्क केली होती. तू आताच्या आता उठ आणि मला तुझ्या मालकाकडे घेऊन चल. आणि तो मेकॅनिक कुठे आहे? ए सई अगं मेकॅनिक नाही आहे तो. तू गप्पा बस ग. चल 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 उठ तू आणि घेऊन चल तिकडे. घरी असतील पिंटे शेट आणि आधी दादा. तू उठ लगेच आणि चल मला घरी घेऊन चल त्यांच्या. मी लगेच कपडे बदलून येते.
कुठे गेली यार गाडी? काय केलं काय असेल या मेकॅनिकनी माझ्या गाडीचं? हे कोण तू आणि माझी गाडी तुझ्याकडे काय करत होती? हा, कुठे घेऊन फिरत होतात? हे चंदू, दरवाजा बंद कर. काय पळून जायला नको ना? काय रे, गाडी चोरायचा प्रयत्न केलास ना? हे बघा तुमची गाडी. ए, माझीच गाडी तुझ्याकडे कशी तेच विचारतोय ना. तेच सांगतोय. ए, मला काय ऐकायचं नाही. तुझ्यासारख्या भिकारड्या माणसाची लायकी आहे रे त्या गाडीत बसायची? सांभाळून बोला. तुमचं वय जास्ती आहे त्यामुळे अजून काही बोललो नाही. काय करणार रे तू? हा, मारणार मला? मारणार? पार्किंग मध्येच आहे आणि चावी पण घरातच आहे. तू ना नक्की डुप्लिकेट चावी बनवून ना झोल केला असणार. हो. हा, कुठे आहे तुमची चावी? हे चंदू. जी साहेब. चावी घेऊन ये चल. हा, ए झिरो, तोंडात माशी जाईल ना, चावी घेऊन ये. चावी ताई. हे बघा मला वेळ नाहीये. मी माझं काम नीट केलंय त्यामुळे तुम्ही पैसे द्या, मी जातो. हे किती झाले रे पैसे तुझे? 25,000. ए, तू काय मला वेडा बनवतो काय? ते तुमच्या मुलीला विचारा. तिनेच फायनल केलं होतं. हे बिल, ही तिची सही. पुन्हा दिसला नाही पाहिजे, नाही तर या सोट्याने डोक्यात आणीन. ए, पाणी आणा, पाणी आणा ना. काय पाणी आण? काय चहा कॉफी? मल्होत्रा, तुम्हाला किती वेळा तेच तेच सांगायचं? आतापर्यंत आम्ही इथलं पाणी प्यायलोय का? आम्ही इथले ट्रस्टी आहोत. मालक तो. इथल्या पाण्याच्या थेंबावरही इतर कोणाचा हक्क नाही. ह्याच्यामध्ये 25,000 रुपयाचे कॅश विड्रॉल आहे. त्याचं व्हाउचर. ए भाई, ते व्हाउचरची फाईल दे ना. हे काय 25,000 पुणा ट्रिप एवढंच? पुण्याला जायला 25,000 लागतात? थापा मारतोय हा. पण ते क्लायंट गेले होते ना. पण गेलात एकाच गाडीने ना. पिल्लू बोल. नॉनसेन्स आहे यार. डॅडला काय सांगू आता मी? तू ना फोन लाव त्याला आत्ता. फोन लाव. हा हा लावते. सकाळी लावते. शपथ सही आहे बघ. किती मिस कॉल्स आहेत त्याचे. तू का नाही? मी करते कॉल. काय उचलत नाहीये. या मेकॅनिकनी ना नक्की काहीतरी घोळ घालून ठेवलाय. या घरातले सुद्धा सगळे अँटिक पीसच आहेत. एक से एक वेडे आणि मूर्ख. निरोप तरी ठेवायचा. गेलेत कुठे ब्रह्मे? मुलगा आहे तो. सई, अगं तू कशाला चोरेल ग आपली गाडी? हा, सांग मला. मे बी ना आपली चुकामुक होत असेल. आपण थोडा वेळ अजून वाट बघूया ना, नक्की मिळेल गाडी. ए गाडीवाली, हॅलो. ओळख नाही दाखवली, गेली उडत. पैसे काय झाडाला लागलेत का? हे आणि तुझं काय? आदित्यला बघून येतो कुठे गेलाय. बोलवतो त्याला. आधी काय आधी? 4 महिने झाले पैसे जमा केलेले नाहीस तू. कधी देणार आहेस? उद्या नाही, आज काम झालंय. पैसे आले की लगेच देतो. इकडे इकडे इकडे. घर खर्चाचे पैसे झेपत नाहीत म्हणून तुला लाईट बिल भरायचं काम दिलं. महिन्याच्या महिन्याला भरतोस ना? हो हो हो. नाही बाकी काही नाही. लाईट कापली जाईल. हो काय? नाही, कशी कापली जाईल? भरतोय ना मी. हो हो.
मला नाही वाटत त्यांना काही फरक पडेल. आणि ना मला तर वाटतं ते तुला नवीन गाडी घेऊन देतील. अगं पण गाडी ठोकली आहे सांगावं लागेल ना त्यांना. हा ऑफकोर्स. म्हणजे परत यात मीच अडकणार. परत नाही म्हणणार की मुलींना गाडी चालवता येत नाही, ड्रायव्हर घेऊन जा वगैरे वगैरे. सई ते सोड ना, बिचारे किती करतात ग तुझ्यासाठी. माझ्यासाठी जर कोणी इतकं केलं असतं ना, मी तर काहीही ऐकून घेतलं असतं त्यांचं. पण हरवलेल्या गाडीचं काय करायचं? तू 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 ओके आहेस ना बेटा? पुढे स्वतःचा सगळा खर्च मी स्वतः कमावलेल्या पैशातून करणार ठरलंय ना आपलं. मग तू का बरं दिलेस त्याला पैसे? का म्हणजे? अरे त्याच्या नादी कोण लागेल? किती थर्ड क्लास माणूस होता तो, आणि किती ऐकवलं त्याने मला की तू गाडी किती चुकीची चालवतेस, तू सिग्नल पाळत नाहीस वगैरे वगैरे. त्याने तुला ऐकवलं? मी काय म्हणतो बेटा, हे बघ, नाही जमत मुलींना गाडी चालवायला, पण त्यासाठी ते ड्रायव्हर असतात ना. नो डॅड, ते सगळं जाऊ दे. मी आत्ता त्या मेकॅनिककडे जाते आणि तुझे पैसे परत घेऊन येते. आणि मी स्वतः कमावलेले पैसे मी गाडीच्या रिपेअरला पैसे. बेटा कशाला उगाच, काय गरज आहे, मी आहे ना. डॅडू येणार. कडक लक्ष्मी सुद्धा आहे वाटतं तुमच्या बरोबर. छान. हे बघा मॅडम, तुमचे पैसे आता माझे झालेत. मी गाडी दिली, आपला व्यवहार संपला. आता काही मी पैसे परत देत नसतो. त्यामुळे फोन ठेवा आणि पुन्हा भेटू नका. हॅलो. ठेवला? माझ्या तोंडावर फोन ठेवला? हा समजतो कोण स्वतःला? हा वाटेल तसा वागेल आणि मी काय ऐकून घेणार आहे? ते काही नाही. मी माझ्या डॅडनी दिलेले पैसे परत घेणार म्हणजे घेणारच. युजलेस. किती दिवस त्याच्यापासून लपवणार आहोत? त्याला त्याचं खरं नाव सुद्धा माहित नाही. नाही मग एवढं काय लपवायचं त्याच्यापासून का? हे बघ, आपण इतके वर्ष सगळं सांभाळलंय बरोबर, आता आणखीन थोडे दिवस. काय एवढ्या मोठ्या कंपनीचा आणि संपत्तीचा एकुलता एक वारसदार येतो, त्याच्या जीवाला काही धोका नको व्हायला. आणि काय एवढ्या मोठ्या कंपनीची जबाबदारी पेलण्याच्या ताकदीचा आदी झाला की सगळं त्याला सांगायचंच. काय सांगताय आता? मी सांगतो. नाही म्हणजे दादा आता रिटायर्ड होणार आहे आणि हा पिंट्या महिन्याचे पैसेच देत नाही, तर आता त्याचं काय करायचं? हा बरं पिंट्या मामा, आत्ताच कोणाला सांगू नकोस. मी पटकन जातो आणि एक इंटरव्ह्यू देऊन येतो. मी तुझ्या इंटरव्ह्यूचं कोणाला बोलत नाही. तू पण पैशाचं कोणाला बोलू नको. बर, ती वेडी मुलगी येईल परत पैसे मागायला. कुठली मुलगी? ती गाडीवाली रे. पण तुझा काय संबंध? आता दिल ना गाडी आपण. अरे तुला सांगतोय ना, ती वेडी आहे. ती इथे येईल, काहीही बोलेल, आरडाओरडा करेल, धमक्या देईल. तू तिला भीक घालू नकोस, तिचे पैसे देऊ नकोस. जो का व्यवहार आहे तो आपला संपलेला आहे. जाऊ मी. शोधा तुम्ही. अहो तुम्ही परत आलात, गाडी मिळाली तुमची. गाडी मिळाली, आता पैसे मिळायला हवेत. हो असं कसं? पैसे तर आम्हाला मिळाले पाहिजेत. आम्ही काम केलंय ते बी जागून. ए तू तुझ्याशी काय बोलणार? मला कुठे तुझं? मला काय माहिती, शोधा तुम्ही. ओके शोधते. अहो चष्मा, अहो सांगा ना. हो कुठे आहे? हो मला काय माहित, शोधा तुम्हीच. सई सई और सई. मला काय म्हणायचं ऐकून घे. ऐक नाही ना, माझी चड्डी ना ओली आहे म्हणून मी तात्पुरती घातली आहे. नाही मला माझी चड्डी दे. अरे तुझी चड्डी. हे मी काय करतो, उद्या सकाळी धुतो. तू उठायचं सांगतो, चड्डी पिंट्या दे. नाही रे, असं नाहीये. पिंट्या चड्डी दे. माझी स्वच्छ धुवून देतो उद्या सकाळी. तू उठायच्या आधी तुझ्या. अरे नको मला काय. अरे दादा सांग ना याला काय. कुठे पिंट्या. सई ऐक ना. आता झालंय ना सगळं सॉर्ट. दिले तुझ्या
डॅडनी पैसे, मग आता कशाला जायचंय आपण त्यांच्याकडे? डॅडचे पैसे परत आणायला. सई हे बघ आता तू ऑन करतेस, तू दे ना डॅडना पैसे. ते का देऊ मी? डॅडचे पैसे डॅडला, माझे पैसे गाडीच्या रिपेअरला. अगं ठरलंय माझं. सई यार, सई ऐक ना, हे सगळं खूप वियर्ड नाही का वाटत ते? असू दे, जो मुलगा मला आणि माझ्या डॅडला असं म्हणालाय ना, त्याला सोडणार नाही मी अशी. सई, अरे सई यार, सई ऐक ऐक ऐक. पैसे मला परत द्या, नाहीतर तुम्ही फसवलंय अशी पोलीस कंप्लेंट करेन मी. कंप्लेंट करेल. उद्या तुमचे पैसे देईन. चल. हे काय पाहुणे कुठे गेले? चुकीच्या पत्त्यावर आले होते, त्यांना योग्य पत्त्यावर पाठवलं. पण चड्डी काढ, चड्डी अरे आपण इकडे दबड्या पोचतोय ना, बिलं भरतोय, पैसे भरतोय, दिल्ली पर्यंत पोहोचेन मी. नोकऱ्या घालून एकेकाच्या, लक्षात ठेव. माणसे दादा, चुका होणारच, असं काय करतोस दादा? हॅलो, हा मी JV ब्रह्मे बोलतोय. ग्राहक क्रमांक आहे 143 74 426. आधी 4 शून्य लावा. 3 4 4 शून्य लावा. आमच्याकडे ते लाईट गेली आहेत. काय चाललंय तुमचं? ताबडतोब माणसं पाठवा बघू. माणसं कशाला? हे पहा, आम्ही पैसे भरतोय की नाही वेळच्या वेळेला, मग माणसं पाठवायला पाहिजेत. सर्व्हिस पाहिजे आम्हाला, म्हणजे पाहिजे. किती छान वाटतंय खरं. नाही, काही सबबी देऊ नका, ऐकणार नाही तुमचं. ताबडतोब माणसं पाठवा. नोकरी घालवी नका काची. 04 1120. शपथ सई, सॉलिड आहेस यार तू. म्हणजे बघ ना, सगळं आहे तुझ्याकडे आणि तरी सुद्धा तू हे करतेस. ऐक ना, शुअर आहेस ना? तू सारखा डाऊट का घेतेस का माझ्यावर? गेले कित्येक दिवस मी पैसे कमवायचा ट्राय करतेय ना, आणि 25,000 कमवणं हे काही फार मोठं टार्गेट नाही आहे. होईल. खूप असतात ग 25,000. तुला अंदाज नाहीये त्याचा. नाही ना, तू माझी मैत्रीण आहेस ना ग. हो, मला चेअरअप कर ना, असं का बोलतेस? सई यार, ऑल द बेस्ट. इथे खूप मेहनत केली आणि पायी पायी जमावून हे घर बांधलं. लक्षात ठेव पोरा, मेहनतीला पर्याय नाही. खूप कष्ट करावे आणि ताठ मानेनं जगावं. कारण स्वकष्टाने कमवलेले पैसे अनमोल असतात. बरोबर. खोटं बोलायचंच कशासाठी? मग त्याची शिक्षा याला मिळणारच. आजपासून तुझा भात बंद. नाही, मी पैसे देईन ना. अरे भात का बंद करताय? त्याच्याशिवाय कसा राहू मी? राहू पाशी. दादा मामा, अरे खाऊ दे ना त्याला भात. तुला माहितीये त्याला भात किती आवडतो, नाहीतर उपाशी राहील तो. राहील ना उपाशी. मेड घेऊन येतो मी. भात केलाच नाही आज. दादाने दिलेली शिक्षा एकट्या पिंट्यासाठी नाहीये, सगळ्यांसाठी आहे. पण तुझ्यासाठी भात केलाय. तू खे. सॉरी. बस, पाशी पोटी झोपून. ज्या मुलीमुळे आज सगळे भाताविना राहिले, तिला मी सोडणार नाही. अगं तुझं तूच करणार, तूच बघणार, पण बाप म्हणून मी तुझी सेफ्टी बघणार की नाही? ओके, पण
काउंटरच बाकी सगळं माझं मी करणार. ओके, तू ना तासाभरात गोविंद नगरच्या चौकात पोहोच. तिकडे सगळी अरेंजमेंट केलेली असेल. ओके ओके, थँक्यू डॅडा. आय लव्ह यू. लव्ह यू टू. बाय मम्मा. बाय. तू बिंडो कायस का? ए झिरो, चल. आणि तिला अशी जागा गाठून दिली आहे ना की तिकडे कोणी फिरकतच नाही. प्रोडक्ट कितीही चांगलं असलं ना तरी ते विकलं जाणारच नाही, कारण तिला कोणी बघणारच नाही. पैसे कमवायचं तिचं भूत खलास. डोंट वरी ॲट ऑल. हे मानलं पाहिजे तुला. काय डोकं आहे रे तुझं. कसलं गंडवलंस पोरीला. गंडवत नाही मी, प्रोटेक्ट करतो. चहा टाक. हा मिळेल चहा. भुंगा वाजतोय. मी लावलाय भात, कारण आजपासून कोणीही या घरामध्ये प्रायश्चित्त घेणार नाहीये. पिंट्या मामाचे हक्काचे पैसे आज मी घेऊन येणार आहे. तेव्हा दुपारी आणि रात्री भात झालाच पाहिजे. हे एक बरं झालं, आमचा भात बंद नाही झाला, नाहीतर सकाळी सकाळी खडे पडतात. भडक लोणचे तयार करण्याचा सगळ्यात उत्कृष्ट मार्ग बेडेकरांचा तयार लोणचे मसाला. आता मसाले कुटायची गरज नाही, चव फसण्याचं टेन्शन नाही. कैऱ्या कापा, मीठ आणि मसाला टाका, बरणीत भरून थंड झालेली फोडणी टाका आणि लिंबू पिळा. झाले चटकदार लाल भडक लोणचं तयार. लोणच्यात मुरलेले मसाल्यात गाजलेले बेडेकर यांचा तयार लोणचे मसाला. मी तुला सांगितलं होतं ना. इट्स ओके नाही ना, ही सुरुवात तर आहे ना, येतील. काका, बेडेकरांचा तयार लोणचे मसाला. लोणचे 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 बेडेकरांचे, नाते 4 पिढ्यांचे उत्तम चटकदार चवीचे. सांगितलं होतं ना मी. सई 4. आता काय करायचं. आपलं प्रॉडक्ट तर चांगलं आहे, पण मला असं वाटतं आपली जागा चुकली. नाहीतर आतापर्यंत सगळा माल विकला गेला असता. हे बेडेकरांचे मसाले उत्तमच आहेत, म्हणून आपली जागा चुकली तरी एवढा सेल झालाय. पण आता काय करायचं. त्याला भेटायला तर पाहिजे ना. तो आला पण असेल कॅफेला, आणि जर आपण नाही गेलो ना तर मग कॉल करेल मला. मग मी काय सांगू. चंदू काका, हॅलो. चांगले आहात. नाहीये, मी अजिबात चांगले नाही. कोण म्हणलं तुम्हाला. आणि त्या महामायासाठी तर अजिबातच नाहीये. आता तर ती खोटारडी आहे हे कळलंय. नाही. का द्यायला पैसे नव्हते म्हणून लाज वाटली तुझ्या मैत्रिणीला, आणि म्हणून घरी पळून गेली ती. ते काही नाही, आजचा शब्द दिला होता, पैसे आजच मिळाले पाहिजे. ऐका ना. काय ऐकायचंय. मला माझे पैसे आज हवेत बस. आणि जर तुमच्या मैत्रिणीला खरंच एका दिवसाची मुदत वाढवून हवी असेल ना तर तिला म्हणा माझ्या समोर नाक घासून विनंती कर. मग बघू काय करायचं ते.